महिलांनो, दररोज सकाळी उठल्यावर घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला हे काम करायचं आहे। अशा प्रकारे घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे, ज्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी माता खेचली जाते। सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे काम करायचं आहे। तर श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। महिलांनो, तुम्हाला काय करायचं आहे, दररोज रात्री झोपताना तांब्याभर पाणी आपल्या देव्हाऱ्याजवळ तुम्हाला ठेवायचं आहे। तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे। हे पाणी रात्रभर तुम्हाला देव्हाऱ्याजवळ तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुमचा घराचा मुख्य दरवाजा जो आहे तो तुम्हाला उघडायचा आहे आणि उंबरठ्यावर तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे। यासोबतच समजा तुमच्याकडे गंगाजल आहे, मी नेहमी सांगते गंगाजलची एक छोटीशी बाटली तुमच्या घरात असलीच पाहिजे। बऱ्याचशा सणांना आपण गंगाजल घरामध्ये शिंपडत असतो, तर त्याच्यामुळे आपल्या घराचं शुद्धीकरण होत असतं, नकारात्मकता जाते। तर त्यातल्या त्यात तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला अगदी 2 ते 3 थेंब गंगाजल टाकायचं आहे। ते पाणी रात्रभर तुम्हाला देव्हाऱ्याजवळ तसंच ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन उंबरठ्यावर तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे। ज्या घरामध्ये महिलांनो हा नियम रोज पाळला जाईल, उंबरठ्यावर रोज असं पाणी शिंपडलं जाईल, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास राहणार नाही। कोणत्याही प्रकारची बाधा त्या घरावर, त्या घरातील व्यक्तींवर कधीही जाणवणार नाही। सोबतच त्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होईल। सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा, देवी देवता त्या घरामध्ये वास करू लागतात। त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी भासत नाही। ज्या ज्या दिवशी शुभ दिवस असतील, म्हणजे पौर्णिमा असेल, अमावास्या असेल, पितरांना समर्पित एखादा दिवस असेल, त्यानंतर चतुर्थी तिथी असेल, अशा महिन्यामध्ये बघा बरेचसे शुभ दिवस येत असतात। रोज तर करायचंच आहे, पण शुभ दिवशी तर न चुकता करायचं आहे। आणि अशा शुभ दिवशी आपल्याला घराच्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही दिवे लावा संध्याकाळी। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात। अमावास्येला पण दर अमावास्येला पितरांच्या नावे जेव्हा तुम्ही दिवा लावतात तर तेव्हा आपले पितर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। मी नेहमी सांगते की पितर जर आपल्यावर खुश असतील ना, ते प्रसन्न असतील, तर आपल्याला आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही। या उलटच तुम्ही 2-2 तास सेवा करा, पण जर पित्र तुमचे नाराज असतील तर मग ती सेवा करून काही उपयोग होत नाही। आणि बघा, उंबरठा आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उंबरठ्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। उंबरठ्याच्या बाबतीत काही नियम हे पाळलेच गेले पाहिजे। उंबरठा हा आपल्या घराची एक सीमा असते आणि त्या उंबरठ्यावर खूप काही अवलंबून असतो। त्याच्यामुळे घराचा उंबरठा हा नेहमी स्वच्छ असावा। अधूनमधून शुभदिनी त्या उंबरठ्याला तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे, म्हणजे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला हळदीने उंबरठ्यावर लेपन करायचं आहे। उंबरठ्यावर तुम्ही स्वस्तिक काढा, देवीचे पावलं लावा। त्यानंतर उंबरठा हा कधी पण फुटलेला तुटलेला नको। त्याला समजा लाकडाचा आहे, त्याला काही तडा वगैरे गेलेला आहे तर तो तुम्ही रिपेअर करून घ्या। जर फुटलेला तुटलेला उंबरठा असेल तर घरामध्ये तो उंबरठा पैसा टिकू देत नाही। अशा घरामध्ये देवी देवतांचं कधीही तो उंबरठा आगमन होऊ देत नाही। तर बघा, हे एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा। बऱ्याचशा ठिकाणी बघा याचा सिमेंटचा वगैरे उंबरठा असतो, तर तुम्हाला शक्य असेल तर लाकडाचा उंबरठा असला पाहिजे। असेल सिमेंटचा वगैरे किंवा ते टाईल्सचा वगैरे संगमरवराचा असतो तसा असेल तरी ठीक आहे, पण शक्यतो लाकडाचा असावा। आणि आत्ता नसेल तर तुम्ही मग त्या उंबरठ्यालाच तुम्ही व्यवस्थित त्याच्यावर हळदीचं लेपन करत जा, या सगळ्या गोष्टी करत जा। आणि उंबरठ्याच्या अगदी जवळ तुम्हाला कधी पण उंबरठ्याला लागून चप्पल बुटा काढायचा नाही आहे। ते अतिशय ही अशुभ गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे बरीचशी हानी आपल्या घराला पोचत असते। तर त्याच्यामुळे उंबरठ्याच्या बाबतीत हे काही नियम तुम्ही पाळलेच पाहिजे। ज्या घरातील लोक उंबरठ्यावर बसून गप्पा मारतात, जेवण करतात, खातात, त्या घरावर तर खूप मोठ्या प्रकारचे दोष जे आहे, संकट अडचणीचे आहे त्या येतात। तर त्याच्यामुळे या उंबरठ्याच्या बाबतीत काही नियमांचं आपण पालन केलंच पाहिजे की ज्यामुळे घरामध्ये काही दोष येणार नाही, अडचणी येणार नाही। घर हे सुख समृद्धीने नेहमी भरलेलं आहे। आणि अजून बघा, मी जसं तुम्हाला सांगत असते की उंबरठा हा खूप महत्त्वाचा असतो। उंबरठ्यावर पाय ठेवून कधी पण बाहेरमध्ये येऊ नका, तो ओलांडून जा, पण उंबरठ्यावर तुम्हाला पाय ठेवायचा नाही आहे। लहान मुलांना पण तुम्ही या गोष्टी सांगत जा की नाही, हे बाप्पाचं असतं, इथे तुम्ही पाय ठेवू नका। त्यांना आपण सांगितलं ना, बरोबर ते तसं वागतात। आणि यासोबतच बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तुमच्या घरातलं पीठ, हळद, मीठ, तांदूळ हे कधीही संपू देऊ नका। आणि अशा गोष्टी संपल्या असतील तर त्या संध्याकाळच्या वेळेस कधीच कोणाकडे मागायला जाऊ नका। हे अतिशय एक दारिद्र्याचं लक्षण आहे, त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं, गरिबी येते। आणि हळद जी आहे ना, हळद तर कधी पण तुम्ही संपू देऊ नका, ती संपण्याच्या आतच तुम्ही भरून ठेवा। हळदीचा डबा हा नेहमी भरलेला असावा।
या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण या गोष्टींचा आपल्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो. बऱ्याचशा ताईंना बघा याचे अनुभवसुद्धा आलेले असतील आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतं हो असं थोडी असतं, असं केल्याने थोडी असं होईल, ही तर काय एकदम छोटीशी गोष्ट आहे. पण नाही, मग संकट आल्यावर आपण म्हणतो की मी एवढं सगळं व्यवस्थित करते, एवढं सगळं हे करते, माझ्याच बाबतीत असं काय होतं. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, रोजच्या जीवनातल्या या गोष्टी आहे, पण आपल्या या छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. म्हणून महिलांनो, सगळ्यांना मी विनंती करून सांगते, या छोट्या गोष्टींचं नियमांचं पालन करा. दररोज देवपूजा करत जा, सकाळ संध्याकाळ देवासमोर, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावत जा. यासोबतच उंबरठ्याच्या बाबतीत मी या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, तुम्हाला तांब्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला मुख्य दरवाजा उघडून उंबरठ्यावर ते पाणी शिंपडायचं आहे. याच्यामुळे काय होते, घराच्या उंबरठ्यावर रात्रभर बघा नकारात्मकता जी येऊन ठेपलेली असते, तर ती शिंपडल्यामुळे ती धून निघते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला उठल्या उठल्या ही एक गोष्ट करायची आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सवय तुम्ही अंगवळणीच लावून घ्या. हळूहळू बघा तुम्हाला, आणि अगदी बघा तुम्हाला किती वेळ लागणार आहे. रात्री तांब्या भरून ठेवायचा आहे आणि सकाळी फक्त पाणी शिंपडायचं आहे. 1 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो या गोष्टीला, पण त्याचा खूप चांगला शुभ परिणाम आपल्या आयुष्यावर कायमसाठी होतो. आपल्या घरातल्यांसाठी ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे, त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत नाही. तर बघा, या छोट्या गोष्टी जर महिलेच्या अंगी त्यांनी नियम हे लावून घेतले ना, तर त्या घरासाठी, त्या घरातील लोकांसाठी ही गोष्ट खूप फायदेशीर ठरते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.